राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मतदानाचा हक्क सध्या बजावतायत। मतदानाकरता त्या दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। द्रौपदी मुर्मू या दिल्लीत आपला मतदानाचा हक्क या बजावतायत। दिल्लीत सध्या मतदान होत आहे। 7ही जागांवर सध्या मतदान केलं जात आहे आणि या टक्केवारीकडे, मतदानाच्या टक्केवारीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण दिल्लीमध्ये थेट लढत भाजप विरुद्ध आम आदमी पक्ष। त्यामुळे आज आता 6व्या टप्प्यात तरी मतदानाची टक्केवारी वाढते का याकडे आता सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमध्ये। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मतदानाचा हक्क त्यांनी या ठिकाणी बजावलेला आहे। विशेष म्हणजे महिलांकरता म्हणून विशेष असणाऱ्या या मतदान केंद्रावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दाखल झाल्या। हे अवघं मतदान केंद्र आपण पाहतोय गुलाबी रंगांनी या ठिकाणी सजावलेलं आहे। ज्या ठिकाणी महिला कर्मचारीच त्या ठिकाणी कार्यरत आहेत, अगदी ऑफिसर पासून ते तिथं एंट्री देण्यापर्यंत या महिला या ठिकाणी मतदान केंद्रावर कार्यरत आहेत। या अशा विशेष महिलांच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लोकसभेच्या 6व्या टप्प्याकरता हे मतदान होत आहे आणि या 6व्या टप्प्यात 58 जागांकरता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर होत असलेली ही पहिलीच लढत भाजप विरुद्ध आप आणि नुकताच आता महिलांसाठी साकारण्यात आलेल्या या विशेष मतदान केंद्रात दाखल झालेल्या द्रौपदी मुर्मू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची ही थेट दृश्य केवळ तुम्ही लोकशाही मराठीवर पाहताय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।